नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रधानमंत्री किसान मानधन योजनेबद्दल। ही संपूर्ण योजना नेमकी काय आहे, काय याचा लाभ आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना नेमकी काय आहे, शेतकऱ्यांना योजनेचा कितपत मिळतो लाभ याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत। प्राईम मिनिस्टर किसान मानधन योजना देशातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक 2 हेक्टर शेतकऱ्यांना फार्मर्स त्यांच्या वृद्धापकाळात निवृत्त वेतन मिळण्यासाठी सुरुवात केलेली ही योजना आहे। यासाठी 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम बंद होते व पेन्शन सुरू होते। देशभरातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ या योजनेत सहभागी झालेले आहेत। प्राईम मिनिस्टर किसान मानधन योजना नोकरी करीत असलेल्या व्यक्तींना पेन्शन मिळतं, तथापि शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आधार म्हणून यापूर्वी योजना नव्हता। केंद्र सरकारने म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांचाही विचार करून काही योजना तयार केल्या। त्यातीलच एक योजना म्हणून प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2019 मध्ये सुरू केली। देशातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक 2 हेक्टर शेतकऱ्यांना फार्मर्स त्यांच्या वृद्धापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सुरू केलेली ही योजना आहे। त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनीही वयानुसार ठराविक रक्कम पेन्शन फंडामध्ये बचत करायची आहे। तितकीच रक्कम सरकार देणार आहे। वयासाठी 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने भरावयाची रक्कम बंद होते व पेन्शन सुरू होते। देशभरातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा सहभागी झालेले आहेत। तर यात वैशिष्ट्य काय आहे, तर 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना ऐच्छिक योजना आहे। अंशदायी पेन्शन सुरू, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र, प्रति महिना 3000 इतके रक्कम वयाच्या 60 वर्षापासून सुरू होतं। पात्र शेतकऱ्यास वयोमानानुसार 55 ते 200 रुपयांपर्यंत मासिक हप्ता पेन्शन फंडात जमा होतो। शेतकऱ्याने जमा केलेल्या रक्कमे इतकी रक्कम केंद्र सरकार संबंधित खात्यात टाकते। नोंदणीकृत शेतकऱ्यांना मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला पेन्शन निम्मा रक्कम 1500 मिळतं। खालील शेतकरी अपात्र ठरतील: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, कर्मचारी राज्य विमा योजना, कर्मचारी फंड। तसंच मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा तपासू शकतात। व आवश्यक कागदपत्रे काय असतील या योजनेचे, तर शेतकऱ्यांच्या नावावर 7/12/8 उतारा, बँक खाते, आधार कार्डाशी लिंक केलेले हवे, मोबाईल क्रमांक, आधार कार्डानुसार जन्मतारीख, CSC केंद्रात ऑनलाईन फॉर्म भरता येईल। तर अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील।